कोल्हापुरात सुद्धा मतमोजणीपूर्वीच अभिनंदनाचे पोस्टर्स ठिकठिकाणी लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय। नगराध्यक्षपदासाठी कोल्हापूरचं कागल सध्या प्रचंड चर्चेत आहे, कारण सविता माने यांची निवड झाली आहे असं समजून आत्तापासूनच अभिनंदनाचे बॅनर देखील लागलेले आहेत। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होतीये, मात्र तत्पूर्वीच कागलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या पॅनलच्या विजयाचं अभिनंदन करणारे बॅनर आणि पोस्टर लागले। आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी याचा आढावा घेतला। काही बॅनर आहेत ते चर्चेचा विषय बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत कागलच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व विजयी उमेदवारांचं हार्दिक स्वागत असणारं जे पोस्टर जे आहे ते सध्या या ठिकाणी चर्चेचा विषय आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये पोस्टरवरती हसन मुश्रीफ आहेत, समरजित घाटगे आहेत आणि त्यांच्यासोबतच इतर नेते पण पाहायला मिळतात आणि एकूणच ते त्यांचं जे पॅनल जे कागल नगरपालिकेसाठी उभा केलेलं होतं, या पॅनलवरती आता ज्या नगराध्यक्ष आहेत सौ सविता प्रताप उर्फ भैया माने या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करणार हे पोस्टर आहे। त्यांच्यासोबत पॅनल संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना अभिनंदन केल्याचं या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती जे कार्यकर्त्यांना नेत्यांना कॉन्फिडन्स या ठिकाणी आल्याचं देखील या ठिकाणी दिसून येते। ते कागलचंच नव्हे तर सगळ्या संपूर्ण पंचक्रोशीचं लक्ष वेधून घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कागल, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।